नमस्कार. या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या ठिकाणी माता बहिणींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. बघा, तर मग आपण पाहणार आहोत की लाडक्या बहिणींना जे फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही आत्तापर्यंत आणि 21 रुपये कधीपासून मिळणार आहे आणि काही बहिणी ह्या अपात्र देखील झालेल्या आहेत. तर आपण पाहणार आहोत की कोणकोणत्या बहिणी अपात्र झालेल्या आहे आणि फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत का वेगवेगळे येणार आहे आणि कधी येणार आहे अशी तारीख आता फिक्स झालेली आहे. तर लवकरच आपण सांगणार आहोत की केव्हा या ठिकाणी हप्ता या ठिकाणी देण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेचा. तर बघा, या ठिकाणी फेब्रुवारीचा महिना या ठिकाणी संपत आलेला आहे, परंतु आतापर्यंत महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही. आणि यूट्यूबवर हे फेक व्हिडिओज येतात. बघा, या ठिकाणी फेक व्हिडिओ येतात की 3,000 रुपये मिळणार, 2,000 रुपये मिळणार, आजच मिळणार, उद्याच मिळणार. तर बघा, या ठिकाणी मित्रांनो, माता बहिणींनो, या ठिकाणी आपण अशी चुकीची माहिती सांगत नाही, तर आपण डायरेक्टली माहिती सांगणार आहे. जे की खरोखर माहिती आहे हेच आपण सांगणार आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशी खरोखर माहिती तुम्हाला दुसऱ्या चॅनलवर मिळणार नाही. चला तर मग पाहूया की या ठिकाणी लाडक्या बहिणींना या ठिकाणी हप्ता कधी मिळणार आहे. आपण शॉर्टकटमध्ये लवकरात लवकर हा व्हिडिओ संपवणार आहोत. तर बघा, या ठिकाणी हप्ता न आल्याचे कारण तांत्रिक अडचण आहे. आपण शॉर्टकटमध्येच हा व्हिडिओ संपवणार आहोत. लांबणीवर पडण्याची शक्यता त्याच्यामुळेच आहे की या ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्या आहे आणि महिलांच्या अर्जांची पडताळणी देखील सुरू आहे. तर या महिलांच्या अर्जांच्या पडताळणीमुळे अपात्र महिला हे बऱ्याच होत आहेत, त्यामुळे या ठिकाणी हप्ता टाकण्यामध्ये उशीर झालेला आहे. या ठिकाणी बघा, काही महिला ज्या आहेत ह्या 2 योजनेचा देखील लाभ घेतात. म्हणजे की बघा, या ठिकाणी शॉर्टकटमध्ये संजय गांधी निराधार योजनेचा देखील लाभ घेतात, नमोचा देखील लाभ घेतात, PM किसानचा देखील लाभ घेतात. तर अशा महिला या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत आणि त्यांना या ठिकाणी पुढे आता हप्ता मिळणार नाही, हे लक्षामध्ये घेण्यासारखी बाब आहे. तर लगेच आपण पाहणार आहोत की फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार. तर बघा, या ठिकाणी आपण शॉर्टकटमध्ये सांगत आहोत की जे काय फेब्रुवारीचा जो काय हप्ता आहे हे सरकारने या ठिकाणी बघा आत्तापर्यंत स्पष्टपणे सांगितलेलं नाही की हप्ता या डेटला मिळणार आहे. परंतु या ठिकाणी बघा, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि सूत्रांची माहिती खरीच असते, त्यामुळे हप्ता जे काय आहे हा 10 मार्चला मिळणार आहे. ही सत्य खबर आहे, बरोबर खबर आहे आणि चुकीच्या अफवांवर विश्वास करू नका की हप्ता जो काय आहे हे आज मिळणार आहे, उद्या मिळणार आहे. असे हे खूप सारे यूट्यूबवर व्हिडिओ टाकतात आणि त्यामध्ये तसे ते म्हणतात की हप्ता आज येणार आहे, 3,000 येणार आहे, 500 रुपये येणार नाहीत. बघा, असे काही नाही. पुढील जे काय हप्ता आहे 1,500 रुपये महिलांच्या खात्यावर मिळणार आहेत आणि ते 10 मार्चला होणार आहे, 2025च्या 10 मार्चला. लवकरात लवकर आपण महिलांच्या कमेंट्सचे उत्तर देण्याचा प्रयत्न करूया, जे की आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट येतात महिलांचे. तर बघा, या ठिकाणी जो काय 2100 रुपयांचा हप्ता आहे हा कधी मिळणार आहे याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. तर बघा, आपण जास्त टाईम न लावता शॉर्टकटमध्ये सांगणार आहोत की बघा, जे काय 2100 रुपयांचा जो काय हप्ता आहे हा तुम्हाला कधी मिळेल. तर बघा, या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला अशी माहिती मिळालेली आहे की या ठिकाणी 2100 रुपये देण्याचे आश्वासन भाजप सरकारने, महायुती सरकारने केले होते. परंतु बघा, या ठिकाणी आत्तापर्यंत असे ठोस सबूत या ठिकाणी मिळालेले नाहीत की हप्ता हा 2100 रुपये दुसऱ्या महिन्यात येईन, तिसऱ्या महिन्यात येईन. तर बघा, असे काही नाही की यूट्यूबवरही असे व्हिडिओ येतात की हप्ता 3,000 मिळणार आहे. कोणी तर असे व्हिडिओ टाकतात की 15,000 रुपये हप्ता मिळणार आहे. तर बघा, असं काही नाही. जो काही हप्ता आहे हा बघा, या ठिकाणी अर्थसंकल्प होणार आहे आणि त्यासुद्धा अर्थसंकल्पामध्ये असे स्पष्ट झालेले नाही की जे काय हप्ता आहे हा महिलांना 2100 रुपयेच मिळणार आहे, नाहीसुद्धा मिळू शकतो. तर हे यूट्यूबवर असे व्हिडिओ येतात की लगेच 2100 रुपये होणार आहे. तर बघा, तसं काही नाही, होण्याची शक्यता आहे असे सांगण्याचा या ठिकाणी सर्व प्रयत्न करतात. बघा, या ठिकाणी
महिलांसाठी एक खुशखबर आहे, म्हणजे की बघा सरकारने जो काय निर्णय या ठिकाणी घेतलेला होता की अपात्र महिलांचे पैसे पुन्हा परत घेतले जाणार आहे, तर असे काही नाही. ते सुद्धा खूप असे फेक व्हिडिओ येतात यूट्यूबवर की जे महिला पाहतात आणि पैसे हे परत घेतले जाणारे असे यूट्यूबवर सांगतात. तर तसे काही नाही. या ठिकाणी बघा जे काय पैसे आहे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी साहेब स्वतः म्हणलेले आहे की आम्ही बहिणींचे पैसे परत घेणार नाही, मात्र बहिणींना आता लाभ मिळणार नाही. ज्या पात्र बहिणी आहेत यांना लाभ सुरूच राहणार आहे आणि 2100 रुपये लवकर करण्यात येणार आहेत. बघा तर मग या ठिकाणी ही होती माहिती, जी की खरोखर माहिती आहे. अशा फेक व्हिडिओजवर विश्वास करू नका, जे की यूट्यूबवर फेक व्हिडिओ येतात आणि त्यामध्ये असे सांगितले जाते 1500 रुपये आज येणार आहे, 800 रुपये उद्या येणार आहे. तसं काही नाही. जे काही 2100 रुपये आहे हे अर्थसंकल्पामध्ये महिलांना मिळणार की नाही याची शक्यता आहे की 2100 रुपये करू शकतात, परंतु असे ठोस नाही की या 2100 रुपये तुम्हाला होणारच आहे. आणि जे काय पुढील हप्ता आहे हा हप्ता 10 मार्चच्या पुढे या ठिकाणी महिलांच्या अकाउंटवर जमा होण्यास सुरुवात होणार आहे. याचे प्रूफ म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार. तर बघा या ठिकाणी ही होती माहिती.